भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यापासून भारतीय जनता पक्षाने फारकत घेण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होऊ लागले। पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा भाजपकडून गुरुवारी घेण्यात आला। ही आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीला सहयोगी खासदार संजय काकडे यांना आमंत्रित केले नव्हते, त्यामुळे संजय काकडेंना भाजप दूर ठेवत आहे हे स्पष्ट झाले। संजय काकडे हे एकीकडे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करीत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपल्याला तिकीट द्यावे अशी त्यांची इच्छा आहे, पण भाजपने अद्याप त्यांना त्या दृष्टीने संकेत दिले नाहीत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर संजय काकडे यांनी भाजपला आणि संघाला घरचा आहेर दिला होता। तसेच धर्म, मंदिर आणि शहरांची नामकरणे आदी विषय बाजूला सोडून फक्त विकास कामांच्या मार्गावर चालावे असे वक्तव्य केले होते। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काकडेंना फोन करून चांगलेच खडसावले होते। परिणामी दुसऱ्याच दिवशी काकडेंनी मुंबईत जाऊन शरद पवारांची आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची चर्चा होती। या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आढावा बैठकीसाठी संजय काकडे यांना निमंत्रण न देऊन भाजपने त्यांना योग्य काय तो संदेश दिला असल्याचे स्पष्ट झाले। आता संजय काकडे काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।